दादूस सांभाळून. तुम्ही सांगितलं कसं नाहीत मला की आपण 4 जण नाही 5 जण फिरायला आलोय. ऐ, पाक 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 5 नाही 6 जण. मी यांच्यावर जाळं टाकतो. अडकलो यार. इकडे पळवलं तिकडे पळवलं किती दबावलं मला. अरे अजून थोडा वेळ पळलो असतो तर चंद्रावर पोहोचलो असतो. चला चित्तेश्वर महाराजांकडे. यांना बंदी बनवा रे. अहो पण तुम्हाला आम्हाला बंदी का बनवायचंय? नक्की तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे हा? बोलतो तर बरोबर आहे. तू नक्कीच माझ्या गावचा आहेस. चल चित्तेश्वर महाराजांकडे जाऊया. आले. अतिउत्तम. सगळे दरबारी सतर्क व्हा. महाराज अधिराज पा पा पा. पिंटेश्वर महाराज येत आहेत हो, येत आहेत हो. महाराज हा आवाज कसला आहे? शेतात जाऊन आलोय ना, लोटा अडकला होता. महाराज नाश होवोत. काय विजय असो ते चुकून तोंडून निघून गेलं. तो कसा झाला तो काय जाड आहे? अरे नाही रे ते म्हणतात ते येतील पण पटकन कधीच येत नाही ते. पैसे अरे नाही रे, ते जे आम्ही आपल्या उत्सवात झालो होतो ना ते. बेशुद्ध. त्याने गाडव पडायचं. अरे बाबा तू उशीर करू नकोस, नाहीतर मी बेशुद्ध पडेन. महाराज आपल्या राज्यात 4 अनोळखी माणसं आली आहेत. त्यांच्याकडे 4 चाकांचं एक वाहन सुद्धा आहे. 4 चाकी वाहन? हे तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. तेच वाहन तुमचं भाग्य उघडेल. ते वाहन तुमचं असायला हवं, नाहीतर तुम्ही ज्या घोड्यावरून जाता त्याचे तर 2च पाय आहेत. जेव्हा हा चालतो तेव्हा असं वाटतं घोडा भांगडा करतोय. कुठे आहे ते वाहन? तुमचे सख्खे भाऊ आणि तुमचे कट्टर शत्रू चिंतेश्वर महाराज यांच्याकडे. चंतेश्वर कडे? मी तर त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं सुद्धा की हे वाहन तर आमच्या पिंटेश्वर महाराजांकडे राहणं जास्त उचित आहे. होय, तू अगदी योग्य बोलला. यावर ते इतके जोर जोरात हसले की 3 शिपायांचे तर मुकुट खाली पडले. त्यांची एवढी हिंमत? अगदी बरोबर आहे. तुम्हाला बेअब्रू तर मी सुद्धा करू शकतो, म्हटलं तर तुम्हाला मूर्ख सुद्धा म्हणू शकतो. ते तुम्हाला घाबरत नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना धडा शिकवायला हवा. चंतेश्वर, आता आम्ही तुला सोडणार नाही. आता येईल मजा जेव्हा हे 2 भाऊ आपापसात लढतील. हा कसला आवाज आहे? सगळ्या दरबारांनी उठून उभे राहा. महाराजाधिराज चिंतेश्वर महाराज येत आहेत हो.
आवाज कसला आहे? बाजारातून येत होतो तेव्हा पिशवी अडकली पायात. कोण आहात तुम्ही? पोपट नाव आहे माझं. नाव कोणी ठेवलं? काही आठवत नाही. का आठवत नाही? मी लहान होतो ना. लहान का जन्माला आलास? मोठा का झाला नाहीस? जन्माला येणारं बाळ नेहमी लहानच असतं, कळलं काय? पण हत्तीचं पिल्लू तर मोठं असतं. ए माझ्या फॅमिलीवर नाही यायचं, नाही तर फोडून ठेवेन. ओ सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही इंटरनेट लावून घ्या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील महाराज. इंटरनेट काय असतं? चूक झाली याच्याकडून, माफ करा ह्याला. चिंतेश्वर महाराजांचा पराजय होवो. पराजय? विजय होवो, विजय होवो. ते चुकून तोंडून निघून गेलं. आक्षी. सॉरी, माझ्या सुद्धा चुकूनच तोंडून निघालो. बोल, काय खबर घेऊन आलायस? महाराज, मला खबर मिळाली आहे की वाहन हिसकावून घेण्यासाठी पिंटेश्वर कधीही हल्ला करू शकतो. काय त्याची एवढी हिंमत की तो आमच्यावर हल्ला करेल? म्हणत होता वाहन आमच्याकडेच असायला हवं. सटकण्याची चांगली संधी आहे. चला, तयार आहात ना? त्या गढवाला तर गाढव सांभाळता येत नाही, तर वाहन काय सांभाळणार? अरे ते तिघे पळतायत, पकडा त्यांना. पकडा त्यांना. बने, माझ्या शेपटीला आग लागली आहे. जोरदार पळ. अरे जोरदार पळ ना इकडनं. खाली बघा. कुठे जायचं? तिथे या. कुठं गेले हे लोक? इथंच कुठं तरी असतील. चला, आपण या तोफेमध्ये लपूया. अरे हे काय झालं? खाली गादी पडलीये. काळजी करायचं काही कारण नाही. इथे किती छान सोयी सुविधा आहेत ना. गादी पण आहे आणि कोणीतरी पंखा सुद्धा चालवतंय. मला वाटतं आपण गादीवर नाही, सापावर पडलोय. माझ्या मित्राला सोडून दे. थांब, तुला दाखवतो चिंगा. सोड सोड माझ्या मित्राला, सोड. सोड. अरे अरे हॅलो, कशा आहात मॅडम तुम्ही? चल हट, आला मोठा पोपट.
माझ्याकडे एक आयडिया आहे, चला माझ्या मागे. जिभेने चिडवतोस काय? जीभ माझ्याकडे पण आहे. अरे गाढवा, सोड याला आणि पळ. अरे हे पडलं काय? सिद्धेश्वर महाराजांनी आपली गाडी चोरी केलीये. आता आपण मॅडमना काय उत्तर द्यायचं? अच्छा म्हणजे हे ते अनोळखी लोक. चला यांना पकडूया. राजा कार नाही चालवू शकणार का? त्यांच्याकडे लायसन्स नाहीये. कारण चावी माझ्याकडे आहे. अरे तुम्ही असे रडताय का? अरे मी रडत नाहीये, मी तर खुश झालोय. आता मी तुम्हाला बंदी बनवणार मला आहे. वाटतं या शहरामध्ये खूप तुरुंग आहेत आणि कैदी कमी, म्हणून ज्याला बघावं तो आपल्याला बंदी बनवतोय. अरे आपण परत संकटात सापडू. पळा. पकडा. अरे मला नाही, त्यांना पकडा. अरे दिसत नाही का तुम्हाला? आता नाही पळता येणार भाऊरయ్య, थांबूया ना. अरे थांबू नकोस, अजून जोरात पळ. गाढवानो, ज्या बघा त्या माझ्या संघावर येऊन पडता. जा त्यांना पकडा, जा. रशीला टक्के तिला धरून चढतो. थांब बनी, रशी फेकतो, तू पकड. अरे रशी नाही, पुन्हा सापच आहे. अरे तो साप होता, बापरे. परत येऊ नकोस आमच्या घरी, मुलांच्या परीक्षा चालल्या. अरे थांबा, सैनिक असून सापाला कसले घाबरता? चला. कोणी काही बोलायचं नाही. हा ऐका, मुंगी चावली. ऐका, आता लांडगा सुद्धा चावेल. पिंटेश्वर राजांच्या राज्यात घुसखोरी. चला पिंटेश्वर महाराजांच्या समोर चला. तर तुम्ही आहात जे ते घेऊन आलात. काय फिरायचा मूड? अरे ती रे जी जोरात पाळते. वा, अरे जिच्यात बसतात रे बसतात. खुर्ची तर आहे तुमच्याकडे. अजून किती खुर्च्या अरे पाहिजे? जिच्यात बसून तुम्ही इथे आलात. अच्छा, तोफ ती तर चिंतेश्वर महाराजांच्या गच्चीमध्ये आहे. महाराज विषयी विचारत आहेत. पिंटेश्वर महाराज यांचे भाऊ आहेत. यांच्या भावाचं कौतुक करतो. कदाचित महाराज खुश होतील आणि मला सोडून देतील. ती तर महान श्री चिंतेश्वर महाराजांकडे आहे. तुमचा भाऊ मोठा शूरवीर आहे. ज्याच्याशी जो युद्ध करेल तो नक्कीच हरेल. एखादा मूर्ख माणूसच त्यांच्याशी लढायचा विचार करू शकेल. तुमच्या भावासारखा खरंच दुसरा भाऊ नाही. म्हणा चिंतेश्वर महाराजांचा. विजय असो, चुप चुप. काय बोललास? पराजय होवो. ते चुकून तोंडून निघून गेलं. पण हा चुकून मिळाला नव्हता. यांना त्यात टाका. गाडीमध्ये नाही, तुरुंगात चला. भावाचं कौतुक ऐकून तुरुंगात टाकलं. भाऊ नाही, कट्टर शत्रू आहे दोघे. या सगळ्याची सुरुवात झाली 997 साली, बरं का? तसंही आम्ही 1000 वर्ष मागे आलो आहोत. तू 50 वर्ष अजून मागे घे. मी तुम्हाला सगळं सांगतो. ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दादा माझ्यासाठी ती आणा ना जी खूप थंड असते. काय बरं? जी गोड असते. काय साखर? आणि दोन्ही एकत्र करून बनवतात ना. बरं, थंड साखर. नाही दादा, ज्यात काडी घालून विकतात ना. ओ तुला कुल्फी हवी आहे तर? हो तेच, कुल्फी खायची मला आता. कुल्फी पाहिजे काय? अरे मी कुल्फी घ्यायलाच जात होतो. या सगळ्या कुल्फ्या मला देऊन टाक लगेच. मी नंतर तुला पैसे देतो. आता देतो.
आता बघतो कसा स्वतःच्या भावासाठी कुल्फी घेत होते. खूपच पैसेवाला माणूस असणार. सगळ्या कुल्फ्या घेऊन गेला. आज पटकन माल खपला माझा. हा 10 मोहरा दिल्यास तर तुला एक भविष्यवाणी सांगतो. दादा 2 कुल्फी द्या. 2 एक माझ्यासाठी आणि एक माझ्या भावासाठी. काही कुल्फी उरली नाही बाळा. एक खूप मोठा माणूस आला आणि सगळ्या कुल्फ्या घेऊन गेला. आज मी लवकर घरी जाईन. मी तुला माझ्या दिव्य दृष्टीने सांगू इच्छितो की चिंटू कुल्फी खाणार नाही. त्याने तिथे एकट्यानेच कुल्फी खाल्लीये आणि तुला येऊन बोलेल की सगळी कुल्फी संपलीये. तो नक्की आणेल. मला त्याच्यावरती आहे. नाज, भरोसा आहे, भरोसा. कुल्फी कुठे आहे? कुल्फी संपली आहे दादा. तू एकट्याने कुल्फी संपवलीस आणि माझ्याशी खोटं बोलतोस. ह्याचा अर्थ हा खरा बोलत होता. अं, अं, अरे मला का मारलं? अरे मला का मारताय? अरे मला का मारलं? आजपासून तू कधीच माझ्या समोर येऊ नकोस. आजपासून तुझी माझी अरे कट. दादा गेला सोडत. मला 10 मोहरा दे. त्याच्या गोष्टी मी तुला सांगत जाईन. घे, सांग. हं?